त्यांना वाटणार तेव्हा मला मारणार, पाहिजे तेव्हा माफी मागणार आणि जेवण सोडणार आणि मला डिवचण्यासाठी म्हणून रिकाम्या ताटल्या फिरवणार माझ्या समोर. पण मला सारखं असं वाटतंय ती या लग्नाला मनापासून तयार नाही झालेली. जिच्याकडे या चाव्या असतात ती बाई 1 तारखेला सगळ्या नोकरांचे पगार करते. इथे जवळच एक मराठी शाळा आहे, त्या ऍडमिशनचे पैसे द्यायचे म्हणून 10,000 रुपये वाकणीस आले की त्यांच्याजवळ देऊन ठेव. नाही देणार. आणि आता मी ठरवलंय ठेलेदारांचं घर आपण सोडायचं. मला वाटतं अहिल्याने जे केलं ते बरोबर आहे. आजपर्यंत आपल्या घरातून कोणीही रिकाम्या हाताने परत गेलेलं नाही. आत्याबाई, ज्या दिवशी तू तिजोरीच्या चाव्या अहिल्याच्या ताब्यात दिल्यास त्याच दिवशी त्या तिजोरीतल्या पैशांवरचा अधिकार सुद्धा तिच्याकडे गेला. तो नुसता अधिकार नसून ही एक जबाबदारी आहे हेही लक्षात असू द्या. त्या जबाबदारीची कल्पना आहे मला आणि म्हणूनच मी अशी वागले. अगं पण प्रश्न फक्त 10,000 रुपयाचा होता. 10,000 खूप मोठी रक्कम आहे. मी तर 10 रुपये पण देणार नाही. बास अहिल्या बास. दादा बोलतोय ना. नर्मदेच्या वेळेला सुद्धा आपण सढळ हाताने अनेकांना मदत केलेली आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी जे केलं त्याची श्री पुढच्या मुख्यमंत्र्यांनी ओढावी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. मलाही तेच म्हणायचं होतं. भाषा थोडी वेगळी होती एवढंच. त्या पोराच्या शिक्षणाचं त्या आपण मुलाचं शिक्षण याच घरात होणार. त्याच्या शिक्षणाचा खर्च आपल्यापैकी कोणालाच जड नाही असं मला वाटतं. तेव्हा ज्याची इच्छा असेल ही इज मोस्ट वेलकम. पैसा तर आपलाच जाणार ना. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि त्यात तुला लक्ष घालायची काहीच गरज नाही. ते तुझं कामही नाही. पैसे कमावण्याबरोबरच माणसंही कमावता यायला हवी. वा दादा वा. म्हणूनच आमच्यापैकी कुणाचीही लायकी नाही राजकारणात जाण्याची. एकाच वेळी कडू किराईताचा काढा आणि मधाचं बोट लावणं फक्त तुला जमू शकतं. मला माझ्या आयुष्यात कधी जमणार नाहीये. आणि माझं उभं आयुष्य हेच करण्यात गेलं. हे पाहतोच आहे मी. काय रे? जानकी, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना. उगीच काचकूच कशाला करतोय? आता काचकूच नको करू तर मग काय करू? मला सांग, तू काल माझ्याशी जे वागलीस ते तुला तरी पटलंय का? हे बघ जानकी, मी तुला मनापासून विचारतोय. अगदी खरं खरं सांग, माझ्याशी लग्न करणं हा तुझ्यासाठी जबरदस्तीचा मामला झालाय का? नाही नाही, असं काही नाहीये. ते माझ्या वागण्याचं वाईट नको वाटून घेऊ. भलत्याच माणसांवरचा राग तुझ्यावर निघाला. मी हवं तर हात जोडून माफी मागते तुझी. वेडी आहेस का तू? हे बघ, तू माझी माफी मागावीस म्हणून मी नाही आलेलो इकडे. नाही, पण तू रागवला असेल तर बोल मला. मला काय नाही वाटणार. मीच वेड्यासारखे उगीच तुझ्यावर रागवले. परत असं नाही करणार. बरं, आता गेलाय ना राग, आणि नसेल गेला तर तो घालवण्यासाठी एक गंमत आणली आहे मी. आपल्या होणाऱ्या बायकोला अशा वस्तू द्यायच्या असतात. त्याने काय होतं? फार काय नाही, फक्त समोरची व्यक्ती गोड लाजते या चॉकलेट सारखी, आणि सगळ्यांचाच दिवस बरा जातो. हा हा, कळतंय. उगीच बोलता बोलता टोमणे नको मारू. सगळं कळतंय ना, तरी सुद्धा. राजन, बरं बाई, चुकलं माझं. फक्त पुन्हा भांडणं नकोस माझ्याशी. येऊ?
थकल्यासारखं दिसतंय. हवं तर नंतर येऊ का? हा थकवा बरा होणाऱ्यातला नाहीये. माझ्या बरोबरच जाणार आता तो. कधी कधी वाटतं कुणासाठी करते मी हे सगळं. पण नरसिंह म्हणतो ते खरंय. आपण कुणासाठी काहीतरी सतत करत राहतोय या कल्पनेच्याच प्रेमात पडलीये मी. आत्याबाई, अहो एवढं सगळं जुळवून आणलंय आपण. आता अशा एकदम माघार का घेताय? आपण एक वाट शोधायला लागलो की आणखी 4 वाटा शोधायची वेळ येते. तो काय नाव अंबुरे, राघोबा अंबुरे. त्याचा प्रश्न अजून सुटलेला नाहीच आहे. तोपर्यंत आणखी 4 अडचणी डोळ्यासमोर येऊन उभ्या आहेत. आता राजनला मांडवात कसं आणायचं नाही ही एक अडचण आहेच ना. प्रकरण काही एवढं अजून हाताबाहेर गेलेलं नाहीये. मग काय ते हाताबाहेर जाण्याची वाट पाहताय का? मी राजनशी बोललोय काल. अडून आपला विषय सुद्धा काढण्याचा प्रयत्न केला. जरा सध्या तो वेगळ्याच विचारात असतो. त्यामुळे मला जे वाटतं तेच आपण करावं. त्याला जर मांडवात पोहोचू द्यायचं नसेल तर बोला. हॅलो. वाकणे साहेब, आत्ताच गावावरून फोन आला होता. आईची तब्येत खूपच खालावली आहे. मला लगेच गावाला जावं लागणार. हे बघ, मी गाडीची व्यवस्था करतो. तू काही चिंता करू नकोस. ड्रायव्हरकडे थोडे पैसे पण देऊन ठेवतो. पाहिजे तसे वापर. काळजी करू नकोस आणि स्वतःची काळजी घे. साहेब, मी तुमचं खूप ऋणी आहे. असू दे. ठेवू मी? हो साहेब. काय झालं वाकणीस? आत्याबाई, 4 वाटा जेव्हा बंद होतात तेव्हा अशी एखादी पाऊल वाट सापडते. तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा की राजनची आई आणखी 4 दिवस तरी जगू दे. म्हणजे अहो, त्यांच्या खर्चासाठी आता राजनला पैसे लागणार आणि पैशांसाठी राजन वाटेल ते करायला तयार होणार. म्हणजे आता आपलं काम होणार आणि एक जीव वाचवल्याचा आनंदही. अरे वा, चॉकलेट यांनी माझ्यासाठी आणलंय वाटतं. नाही, ते माझे. कशावरून? आता ते माझ्या खोलीत आहे म्हणजे माझंच आहे. अगं, हे चॉकलेट कुणाच्या मालकीचं आहे हे मला माहिती आहे. कुणाच्या मालकीचं आहे? आमच्या राजन भाऊजीने आमच्या येडपट ताईला दिलंय. हे माकडा, तुला काय माहित रे? कारण राजन तुला चॉकलेट देत होता ना, तेव्हा हे माकड तिथंच लपून बसलं होतं. म्हणजे चोरून बघत होता सगळं? आत्याबाईंनी सांगितलंय लग्न होईपर्यंत जास्त भेटायचं नाही म्हणून. बरोबर बोलतोस गणेश. बोल. सुमिते, तू पण काय त्याची बाजू घेते? येडपट आहे तो. थोडा वेळ भेटायला दिलं हे तुमचं नशीब समज. आता काय मला राजनला भेटायला तुझी परवानगी काढायला पाहिजे? म्हणजे काय ग सुमिताई? अगदी बरोबर आहे. आपण इथे असताना चॉकलेट देण्यापर्यंत मजल जाते याची. सुमिताई, आता उगीच माझं डोकं फिरवू नका. काय करशील नाही यालाच बडवून काढीन. जानकी, अगं राजनचा फोन आलाय तुझ्यासाठी. तुमच्या फोनवर? हो, मीच दिला होता त्याला माझा नंबर. बोल ना ग, त्याला बोलायचं काहीतरी. बोल. राजन, काय रे? जानकी, अगं आत्ताच गावावरून फोन आला होता. आईला हार्ट अटॅक आलाय. मी लगेच तिकडे निघालोय. अरे, असं कसं झालं?
मला कोणीच बोललं नाही. तू थांब, मी येते लगेच. हे बघ, तसं काय करू नकोस. मी तिकडे गेलो ना की तुला फोन करून कळवतो काय झालंय ते. अरे पण तुला गाडी मिळणार कधी? तू पोहोचणार कधी? काय? हे बघ, वाकणे साहेबांनी गाडीची व्यवस्था केली आहे. तू फक्त प्रार्थना कर की माझी आई लवकरात लवकर बरी होईल. माझी आई काय? आता आपली आई आहे ना ती. तू तू काही काळजी करू नको. अरे लवकर बऱ्या होतील. मी पांडुरंगाकडे साकडं घालीन, त्यांना काय नाही व्हायचं. तू फक्त ना तिकडे पोहोचला ना की मला कळव, मी जागीच आहे. ठीक आहे, हा नक्की कळव. हा कळवतो. जानकी, अगं हे वेडाबाई, रडून काही होणार आहे का? हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. एक काम कर ना, हा मोबाईल आता तुझ्याकडेच ठेव. राजांचा फोन येणार आहे ना परत. नाही नाही, मी आधीच तुम्हाला खूप त्रास दिलाय. त्रास कसला त्यात? राजन जसा तुझा होणारा नवरा आहे तसा माझा सुद्धा मित्र आहे ना. मला काही त्रास झालेला नाहीये. पुन्हा जर फोन आला ना राजनचा तर मी घेऊन येईन. कुठे होतास दिवसभर? कामात होतो. कुठे आणि कुठल्या पद्धतीचं काम चालू आहे तुझं? काम चालू, रस्ता बंद, तसं तोंड बंद, हाताची घडी आणि तोंडावर बोट. तोंडाच्या बरोबरच घशात अडकलेली बोटं सुद्धा मी काढू शकतो, हे लक्षात ठेव. हा कुठचा नवीन व्यवसाय सुरू केलायस तू, ज्यासाठी तुला सारखं सारखं रमावतीला जावं लागतं? आम्हाला तरी कळू दे. मी शेतीची देखभाल करायला जातो रमावतीला, आणि आता विचार करतोय रमावतीलाच कायमचं स्थायिक व्हायचा. परशु, तू कुठल्याही प्रकारची जमीन कुठेही घेतलेली नाहीयेस हे माहिती आहे मला. फक्त त्या राघोबा करवी लोकांची अडवणूक करण्यासाठी तू रमावतीला जातोस. अरे दादा, मी कशाला कोणाची अडवणूक करू? खरंच सांगतो, आयच्यान सांगतोय, मी शेती विकत घेतली. कागदपत्र दाखव. अरे शी दादा, लाज वाटते रे मला. अरे उद्याचा होणारा मुख्यमंत्री तू छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कुठं लक्ष घालतो? यशोभान पवार, राघोबा तुझ्यासाठी कवडी मोलाची माणसं आहेत रे. माझं काम तुम्हाला शिकवू नकोस परशु. माझ्यासाठी तू सुद्धा कवडी मोलच आहेस. अरे माझी लायकी त्यापेक्षाही खालची चिल्लर आहे मी, चिल्लर. तुझ्यातली हीच एक गोष्ट खूप चांगली आहे परशु, तू स्वतःची लायकी ओळखून आहेस. तू सुद्धा दादा तुझी पायरी सोडून खाली येऊ नको रे. यातले जमिनीचे छोटे छोटे व्यवहार, तुझ्यासारखे आमदार, उद्याचे होणारे मुख्यमंत्री, यांनी त्याच्यामध्ये लक्ष नाही घालायचं. ती काम आहे तलाट्याची, 1000 रुपये पगारवाला. परशु, त्या जागेसाठी आतेबाईंनी कोणाला तरी शब्द दिलाय, म्हणून आमचा जीव तुटतोय. राघोबाला सांग त्या सुभान पवारचं कर्ज माफ कर. आपल्याकडे पण लई जमिनी पडलेल्या आहेत कोणाकोणाच्या. या सगळ्यांचं कर्ज माफ करणार का? परशु, आपल्याला माहित पण नाही आपल्या कुठल्या पूर्वजांनी त्या जमिनी घेतल्या. ज्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांच्या पूर्वजांना सगळे व्यवहार नीट आठवते आहेत. सोडणार का जमिनी? मला शहाणपणा शिकवू नकोस परशु. तू राघोबाला सांगणार आहेस की नाहीस? नाही सांगत जा. सांगणारच नाही.
जा जा जा. काय रे गण्या, कुठे चाललायस? इकडे कुठे चाललायस? काम करायला. कसलं काम रे? परशुराम दादाने सांगितलेलंच ना? तू असं उंदडायला आलायस इथे? नुसतं दिवसभर बसून पण लय कंटाळा येतो. अरे पण म्हणूनच तुला म्हणालो ना, माझ्याकडे बासरी शिकायला ये. छान वाजवतोस तू. चांगली शिकलास तर तुलाच मजा येईल. मी शाळेत कधी जाणार? लवकरात लवकर जाणार. पण आईला ताईंनी पैसे नाही ना दिलेत, आणि माझ्या ताईकडे पण एवढे पैसे नाही आहेत. मग काय तुझ्यासाठी रस्त्यावर उभी राहून भीक मागू का मी? काय बोलतेस तुझ्या रकी? आणि तुम्हाला दोघांनाही शाळेच्या फीची चिंता करायचं काही कारण आहे का? तुमचा काका आहे ना इथे अजून? अहिल्याबाई साहेबांना कळलं तर? मग असं करूया, हा गण्या शाळेत जाईल आणि मी त्याच्या वर्गाबाहेर अंगठी धरून उभा राहीन. अंगठे धरून उभं राहायला तुम्हाला वागता येतं का? त्याच्या खर्चाची चिंता करण्याचं तुम्हाला काही कारण नाहीये. तो काही वाऱ्यावर नाही पडलाय अजून. मी आहे जिवंत. कसं बोलतेस तुझ्या नक्की? रागवू नका, पण आता आमचे आई वडील पण आलेत ना, त्याच्या शाळेचा खर्च निघेल एवढी कामं ते नक्की करतील. अहिल्यावरचा राग तू माझ्यावर का काढतेस? कारण तुम्ही सुद्धा किल्लेदारच आहात. मग त्यांनी काय होतं? आधी उपकारांचं पांघरून घालायचं आणि नंतर अंगावरची सालटी काढायची. जानकी, तू जरा जास्तच बोलतेस, असं नाही वाटत तुला? तसं असेल तर माझ्या मुस्काडात मारा. आणखीन उपकार करू नका आता आमच्यावर. मला माहित नाही तू असं का बोलतेस, का वागतेस, पण जे बोलतेस ते चुकीचं बोलतेस. नमस्कार जाधवांना. परशुराम, अरे आनंदाची बातमी आहे. पेढे वाटा आणि 5 पेट्या आमच्यासाठी तयार ठेवा. अरे काय म्हणून काय विचारतोय? टोपेला स्वतः जाऊन भिडलो, पार सोलून काढला आराम करायला. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. आता एक काम करा, ते बेन हॉस्पिटल मधनं बरं होऊन बाहेर यायच्या आज कर्जमाफीच्या फॉर्मवर शिक्के मारून घ्या. आणि आमचा हप्ता जाधव आमच्यापर्यंत पोचला नाही तर तुझा टोपे करीन मी. चल ठेव. अरे वा परशु, नवीन धंदा सापडलाय. तेव्हा राजूंची आई लवकर बरी होत. राजांचा फोन आलाय, घे. आमच्या पुन्हा उगीच तुम्हाला रात्री त्रास. मी सांगितलं ना मगाशी, मला नाही होत याचा त्रास. बघ काय म्हणतोय. राजन, जानकी, आईची तब्येत आता बरी आहे. ती बोलली पण आता माझ्याशी. काय म्हणाल्या? तुझ्याबद्दलच बोलत होती. म्हणाली माझे डोळे मिटण्याच्या आत माझ्या सुनेला माझ्या घरी घेऊन ये. मग तू काय म्हणालास? नाही, मी म्हणालो तिला, जोपर्यंत सुभान काकाची जमीन सुटत नाही तोपर्यंत आम्ही लग्न नाही करणार म्हणून. नाही राजन, आता जमिनीचं काय पण होऊ दे, आपण लगेच लग्न करूयात. मी लग्नाला तयार आहे. लग्नानंतर तुम्हाला झोपड्यात जरी ठेवलंस ना तरी मी आनंदाने राहीन. ते माझं असेल ना, माझ्या हक्काचं असेल. आपण लगेच लग्न करूयात. आई बरी झाली की कुठल्या तरी देवळामध्ये जाऊन उरकून घेऊया. जानकी का असं का बोलतेस? हे बघ, आत्याबाई साहेबांनी आपल्यासाठी केवढं काय काय केलंय, आणि वाकरे साहेबांनी सुद्धा. सगळ्या गोष्टी आता नाही बोलता यायच्या ना.
दुसऱ्याच्या फोनवर बोलतोय ना आपण. तू इकडे आला की मी तुझ्याशी बोलते. काळजी घे हं. स्वतःची पण. ठेवू का? हो. तुमचे उपकार मी कधी नाही विसरणार. उपकार गेले उडत. जानकी, तू आम्हा सगळ्यांशी असं का वागतेस? सगळ्यांची म्हणजे घरात जो काही तमाशा झाला त्याच्याशी माझा काय संबंध आहे? सांग ना, माझ्याशी का वागतेस तू अशी? जाऊ दे ना अमृतताई. आमच्यासारख्या माणसांसाठी तुम्ही तुमची रात्रीची झोप उडवावी एवढी नाही आमची लायकी. बघ, तू पुन्हा तसंच काहीतरी विचित्र बोलतेस. जा तुम्ही. आत्याबाई साहेब, फारच थकल्यासारख्या दिसताय. काळजी करण्यासारखं काही? माझं जाऊ द्या. राजांचं काय झालं सांगा. एक आनंदाची बातमी आहे. काय? राजनच्या आईला गावातल्या छोट्या हॉस्पिटलमधून मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय. ते आता आउट ऑफ डेंजर आहेत. मग आता पुढे काय? आत्याबाई, देवानं आपल्याला ही एक चांगली संधी दिली आहे. मी आता राजनशी सौदा करू शकतो. कारण त्याला त्याच्या आईच्या उपचारासाठी पैसे लागतीलच ना. आणि या बदल्यात तो काय करणार? या बदल्यात लग्नाच्या दिवशी राजन मांडवात येणार नाही.